शासनाने वाळू घाटाची हर्राशी न केल्यामुळे बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू विक्रीला चांगलाच ऊत आला असून ग्रामीण भागात दिवसाढवळ्या कोणाचाही धाक न बाळगता खुलेआम विना नंबरच्या वाहनातून तालुक्यातील काजीखेड, मोखा, लोहारा, कवढा, डोंगरगाव, हाता, सोनाळा, बोरगाव, वैराळे, नागद, सागदसह निंबाफाटा परिसरात अवैध वाळू तस्करांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे। तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध वाळू तस्करी व विक्रीला चांगलाच ऊत आल्याने या अवैध वाळू तस्करांवर महसूल प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करांवर कारवाई करून मुसक्या आवळाव्या अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे। अवैध वाळू विक्रीमुळे सामान्य नागरिकांना भुर्दंड बसत असून अव्वाच्या सव्वा दराने हे अवैध वाळू तस्कर रात्री बेरात्री व दिवसाढवळ्या जास्त पैसे घेऊन सामान्य नागरिकांची लूट करत आहेत। यांच्यावर महसूल व पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने या अवैध वाळू तस्करांना कोणाचाही धाक उरलेला नाही। या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अकोला जिल्हा अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।